Ankur, sowing seeds of hope. अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या संत एकनाथांच्या गोष्टी पाहताय ना. आता आपण तिसऱ्या भागातील गोष्ट पाहूयात. गोष्टीचे नाव आहे बहुरूपी एकनाथ. 12 वर्षांचा एकनाथ गुरुला शोधत शोधत देवगिरीत आला. देवगिरीचा किल्लेदार असलेल्या जनार्दन स्वामींनी एकनाथाला शिष्य म्हणून स्वीकारलं आणि आपल्या किल्ल्यावरच ठेवून घेतलं. हुशार, मिश्किल आणि लाघवी असलेल्या एकनाथाने जनार्दन स्वामींच्या बायकोपासून ते घरगड्यांपर्यंत सर्वांचीच मनं जिंकली होती. आता एकनाथाचे शिक्षण सुरू झाले होते. वेद उपनिषदांच्या अभ्यासापासून ते हिशोबापर्यंत, तसेच जनतेचा कारभार पाडण्यापासून ते तलवारबाजीपर्यंत सर्व तऱ्हेच्या कलांमध्ये एकनाथ प्रावीण्य मिळवत होता. आता एकनाथ 16-17 वर्षांचा झाला होता. जनार्दन स्वामींना जनतेची काळजी घेताना एकनाथ आता पाहत होते. तक्रार घेऊन आलेल्या लोकांचे दुःख बुद्धीनं आणि प्रेमानं सोडवताना एकनाथ पाहायचे. कधी 2-4 जण स्वामींकडे भांडण घेऊन यायचे. त्यांना न्याय हवा असायचा. काय भांडण आहे हे जनार्दन स्वामी ऐकून घ्यायचे. तेव्हा एकनाथही तिथेच उभे असायचे. काय भांडण आहे हे समजून घेतल्यावर एकनाथांना कळे की केवळ अहंकार, संपत्तीची लालसा आणि राग यामुळे क्षुल्लक कारणाने सख्या भावांमध्ये भांडण पेटले आहे. मग एकनाथांमधील बहुरूपी जागा व्हायचा. एकनाथ जोरात कळवळून ओरडायचे आणि मग त्यांचं नाटक सुरू व्हायचं. अगगगगगगगग, विंचू चावला, काय मी करू विंचू चावला, कुणाला सांगू विंचू चावला, आता ग बया विंचू चावला. बहुरूपी एकनाथांनी भारूड गायला सुरुवात करताच वाड्यात काम करणारे सोनबा आणि शिरप्या पण त्यांच्या नाटकात सहभागी व्हायला यायचेच. महाराज, काय झालं हो एकाएकी? काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला, त्यानं माझा प्राण चालेला. अगगगगगगगग, विंचू चावला, काय मी करू विंचू चावला, कुणाला सांगू. लई त्रास होते का हो? कसं दिसत होता यो इंचू? मनुष्य इंगळी अतिदारुण. इंगळी म्हणजे मोठा विंचूच. मनुष्य इंगळी अतिदारुण, मजनांगा मारिला तिनं, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे, मग यासी उपाय काय? कोणा मांत्रिक आणू काय? नको नको नको, विंचू चावला, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सद्गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे जरा जरा. माणसांनो, याचा अर्थ असा की कशाचीही हाव धरू नका, उगाच चिडू नका, अहंकार मनातून काढून टाका. विंचू म्हणजे अहंकार आणि क्रोधच की. मनात राग आणि मत्सर आला की माणूस विचित्र वागू लागतो, विंचू चावल्यासारखा चुकीच्या मार्गावर चालू लागतो. खरेपणा, प्रेम आणि शांती मनात ठेवा तर आपण शहाणे होऊ. महाराज, कळालं. म्हणजे आपण जर शहाण्यासारखं वागलो तर समोरचा बी शहाण्यासारखाच वागायचा, म्हणजे भांडण होणारच नाही की. बरोबर. सत्व उतारा घेऊन, अवघा सारिला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने. मग जनार्दन स्वामींसोबत वाड्यातील सगळेच हसू लागायचे. वाड्यात भांडण घेऊन आलेले एकनाथांना आणि जनार्दन स्वामींना नमस्कार करून निघून जायचे. एके दिवशी जनार्दन स्वामी एकनाथांना म्हणाले, एकनाथा, तू उत्तम काव्य करतोस की. तुझ्याकडच्या या कलेचा तू समाज कल्याणासाठी उपयोग कर. भारूड, गवळण यासारख्या काव्यांमधून समाजाला मार्गदर्शन कर. ज्ञानेश्वरांनी संस्कृत मधील गीतेवर जसं प्राकृत मराठीमध्ये भाष्य केलं, तसंच तूही चतुश्लोकी भागवतावर प्राकृत मराठी भाषेत ओवीबद्ध रचना कर. खूप मोठा हो एकनाथा. गुरूंनी आशीर्वाद दिला तसा आदेशही दिला. तुम्हाला माहितीये, चतुश्लोकी भागवत
हा एकनाथांनी लिहिलेला पहिला ग्रंथ, जो सद्गुरूंच्या आदेशावरून एकनाथांनी सद्गुरूंच्या सानिध्यात त्र्यंबकेश्वर क्षेत्री लिहिला. प्रत्येक गुरुवारीच स्वामी लवकर उठत असत. त्या दिवशी पण गुरुवार होता. स्वामी लवकर उठले होते दत्तात्रय पादुकांची पूजा करण्यासाठी. गुरुवारी किल्ल्यावरच्या बऱ्याच कामांची जबाबदारी एकनाथांवर असे. दिवसभराचे काम आटपून एकनाथ संध्याकाळी स्वामींच्या खोलीत गेले. पाहतात तर अजूनही स्वामी ध्यानस्थ बसले होते. त्यांची समाधी लागली होती. आपल्या गुरूंची योगनिद्रा मोडू नये म्हणून एकनाथ तिथेच बाजूला बसून राहिले. आता रात्र होऊ लागली होती. सगळीकडे शांतता पसरली होती. अचानक एकनाथांना पळापळीचा आवाज आला. कुजबूज ऐकू येऊ लागली. बघता बघता किल्ल्यावरून आरडाओरडा ऐकू येऊ लागला. एकनाथांनी बाहेर येऊन पाहिलं. तोच किल्ल्यावरचा एक पहारेकरी पळत पळत तिथे आला आणि म्हणाला, स्वामीजी कुठे आहेत? घात झालाय, शत्रू आलाय, आपल्या किल्ल्यावर हल्ला झालाय, हल्ला. गडाखाली शत्रूंची मोठी फौज जमा झाली आहे. स्वामीजी कुठे आहेत? बोलवा त्यांना. एकनाथांनी पाहिलं तर पहारेकरी घाबरले होते. एकनाथ स्वामींच्या खोलीत गेले, पण स्वामी अजूनही ध्यानस्थ होते. त्यांना या सगळ्या आवाजाने बिलकुल जाणीव झाली नव्हती. एकनाथांनी विचार केला, स्वामींना योग निद्रेतून उठवणं योग्य नाही. शत्रू पण आलाय धावून. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी आहे स्वामींवर. स्वामी नाही दिसले तर सैनिक हातपाय गाळून बसतील, शत्रू जिंकतील आणि स्वामींची लाज जाईल. एकनाथांनी आपल्या गुरूंना नमस्कार केला आणि पळतच ते शस्त्रागारात गेले. त्यांनी जनार्दन स्वामींचा अंगरखा घातला, जिरेटोप घातला, छातीवर स्वामींचे चिलखत घातले, कमरेला तलवार लटकवली, पाठीवर ढाल बांधली आणि बाहेर येऊन स्वामींच्या उमद्या घोड्यावर बसले. गुरूंना मनोमन स्मरून घोड्याला टाच मारली आणि जोरात घोषणा केली, चला पळवून लावूया शत्रूला. 3 तुकड्या करा आणि 3 दिशांनी घेरूया शत्रूला. चला तुटून पडा. एकनाथांच्या बोलण्याने घाबरलेल्या सैनिकांमध्ये जोश संचारला. सगळ्यांना वाटत होतं की खुद्द जनार्दन स्वामीच आले आहेत. अंधारात कोणालाच कळलं नाही की ते एकनाथ आहेत. सगळे सैनिक शत्रूवर अगदी तुटून पडले. त्या काळी नुकत्याच उद्ध्वस्त झालेल्या बहामनी राज्यातील काही सरदारांनी एकत्र येऊन बंड केले होते. गुरुवारी जनार्दन स्वामी योग समाधीत असतात हे हेरूनच हा हल्ला झाला होता. या हल्ल्याला आज प्रत्युत्तर मिळणारच नाही असं समजून शत्रू काफील होता. पण एकनाथांच्या मार्गदर्शनाखाली सगळे सैनिक जोरदार लढले. शत्रूने माघार घेतली आणि ते पळून जाऊ लागले. मग एकनाथांनी मागे राहिलेल्या शत्रूच्या काही सैनिकांना पकडले. त्यांना न मारता फक्त कैद केले आणि वाड्यात आणून बांधून ठेवले. विजयी होऊन एकनाथ परतले. इथे थोड्या वेळाने जनार्दन स्वामी समाधी अवस्थेतून बाहेर आले. वाड्याबाहेर बांधलेले शत्रूचे सैनिक त्यांनी पाहिले. तोच एकनाथ तिथे आले. एकनाथांनी सगळी हकीकत सांगितली आणि पुढे म्हणाले, गुरुदेव, मला क्षमा करा. तुम्हाला न विचारता मी आपल्या सैन्याला घेऊन लढायला गेलो. तुम्ही ध्यानस्थ असताना तुम्हाला उठवणं किंवा शत्रूकडून हरणं हे दोन्ही मला योग्य वाटलं नाही. एकोबा, अरे क्षमा कसली मागतोस? आज तू माझी लाज राखलीस. आजचं बहुरूपियाचं हे सेनापतीचं रूप छान वठवलंस हो. या सैनिकांना आता काय शिक्षा देऊ? आज या एकनाथानं तुम्हाला पकडून आणलं म्हणून वाचलात तुम्ही. मी तिथे असतो तर तिथे जिवंत राहिला नसतात. जा, जीवनदान दिले तुम्हाला. सैनिकांना आश्चर्य वाटलं. त्यांनी जनार्दन स्वामींना आणि एकनाथांना नमस्कार केला आणि ते निघून गेले. असे होते कनवाळू, गुरुनिष्ठ आणि पराक्रमी एकनाथ.